पण मग हे पालक जर असे इंडिपेंडेंटली बाहेर गेले. खूप कॉमन गोष्ट आहे. इथे बऱ्याच लोकांना डिप्रेशन येतं आणि कुठल्याही गोष्टीचं येतं. हे Uber किंवा Lyft किंवा कुठेही इथे काही अमेरिकेत काही खरेदी करताना किंवा प्रत्येक गोष्टीला आपण तिथे जर का $1 गुणिले ₹90 असा जर का हिशोब करत बसला, तर तुम्हाला इथे काहीही खरेदी करता येणार नाही. लकीली माझ्या सुनेकडे ते होतं अँटिबायोटिक आणि त्यामुळे माझा 2 दिवसात ते बरं झालं. शेवटच्या 15 दिवसामध्ये त्यांचा अचानक त्रास व्हायला लागला काहीतरी. मेडिकलचा खर्च हा खूप प्रचंड हो. प्रमाणामध्ये येत असेल. डाउनटाउन वगैरे ज्या गोष्टी असतात तिथे शक्यतो मी म्हणेन की संध्याकाळ नंतर रात्रीचे एकटेच तर मुळीच जाऊ नका तिथे. ते राहून जे सण साजरे करतात, तेव्हा त्यांना काही अडचणी येतात का? म्हणजे कारण की आम्ही असं पुष्कळदा ऐकतो की दिवाळीतल्या पणत्या किंवा विसर्जन गणपतीचं ह्याच्यामुळे नियमांचा तिथल्या भंग झालाय, असं आम्ही ऐकतो. तर भारताची इमेज सुद्धा त्याच्यामुळे खराब होते असं म्हणतात. नमस्कार. मी स्वाती छत्रे मायदेव. तुम्हाला माहितीये का, भारतातनं दरवर्षी अमेरिकेला किती मुलं जातात? अक्षरशः लाखांच्या घरामध्ये हा आकडा जातो. आणि हे केवळ त्या मुलांचं स्थित्यंतर नसतं, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांच्या स्वप्नांचं आणि कित्येकदा त्यांच्या पालकांच्या आयुष्याचं सुद्धा स्थित्यंतर होत असतं. डॉलरमध्ये मिळणारे पैसे, उंची राहणीमान आणि एकीकडे व्हिसाचं टेन्शन. आणि कधी मुला-नातवंडांना भेटायला अमेरिकेत गेलोच ना, तर तिथे गेल्यानंतर संस्कृतीमधला मोठा फरक आणि तिकडे गेल्यानंतर आजारी पडले, तर येणारा मेडिकलचा महाभयानक खर्च, या सगळ्या विषयांवरती अगदी अनफिल्टर्ड गप्पा मारायला आपल्याकडे आज अशी व्यक्ती आहे, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये अमेरिकेतल्या ऑस्टिनमध्ये भारतातनं जे पालक अमेरिकेत जातात ना, त्यांच्यासाठी अक्षरशः मिनी महाराष्ट्र निर्माण केलंय. एक हक्काचं माहेर निर्माण केलंय, ज्यामुळे त्यांना तिथे एकटेपणा जाणवणार नाही. दर महिन्याला हे लोकं भेटतात आणि अक्षरशः धमाल करत असतात. घरनं काय-काय खायला नेतात, गाणी म्हणतात, नाच करतात, एकमेकांशी गप्पा मारतात, अशी मज्जा-मज्जा करत असतात. आणि ते जेव्हा परत भारतात येतात, तेव्हा तिथे आल्यानंतर सुद्धा एकमेकांना भेटतात, एकमेकांची काळजी घेतात. अशी सगळी धम्माल चाललेली असते. तर वैभवला हे कसं शक्य झालं, हे तो आज आपल्याला सांगणार आहे. सगळ्या गमती-जमती सांगणार आहे. आणि याचबरोबर मी एका सेन्सिटिव्ह टॉपिकला सुद्धा एक ओझरता स्पर्श केलाय. तो म्हणजे आजच्या काळात जेव्हा आयटीचे एवढे ले ऑफ्स चालू आहेत, तर नवीन भारतीय मुलांनी आता अमेरिकेत जाणं कितपत योग्य आहे? किंवा पालकांनी सुद्धा आपल्या अमेरिकेतल्या मुलांकडे सध्याच्या काळात जावं का? या सगळ्या विषयांवरती आम्ही बोलणार आहोत. तर भेटूया वैभवला. चला. मग हे जे आजी-आजोबा तिकडे येतात आणि मीटमध्ये जेव्हा सगळे प्रथमच एकमेकांना भेटतात, तेव्हा एकमेकांशी गप्पा होत असतील, तर ह्या सगळ्या गप्पांमधनं ना पालकांचे त्या काही गमतीशीर किंवा गोंधळाचे, त्रासाचे असे काही अनुभव ऐकलेत का? हो, बरेच अनुभव ऐकता येतात. मुळात त्यांना कसं होतं, की इथे आले की बोलायला फारसं कोणी मिळत नाही. त्यांचा मुलगा, मुलगी किंवा सून, जावई जे कोण असतील ते साहजिक आहे त्यांचा रोजचा जॉब असेल त्याच्यात ते कामात असणार. आणि नातवंड जी असतात त्यांना सगळ्यांना मराठी येतच असं नाही किंवा आलं तरी ते पटकन बोलतील असंही नाही. मग शेवटी उरले कोण तर आजी-आजोबा दोघंच एकटे घरात उरले किंवा एकटाच आजी किंवा एकटेच आजोबा असतील, तर ते मग आणखीनच कंटाळवाणं होतं त्यांना. म्हणून मग ते शक्यतो इथे यायला मागत नाहीत. पण मग आल्यानंतर इथे जेव्हा त्यांचं महिन्यातनं एकदा जरी असे 2-3 तासाकरता भेटले, तर त्यांचे समवयस्क असे 40-50 लोकं ॲट अ टाईम भेटले आणि सगळेजण मराठीच बोलतायत म्हटल्यावर ते एकदम त्यांना असं वेगळ्याच लेव्हलला गेलेले पोहोचलेले असतात ते त्या दिवसाकरता. बरोबर. आणि मग काय बोलू आणि किती बोलू आणि कोणाकोणाशी काय-काय बोलू असं झालेलं असतं त्यांना. आणि मग तो आनंद त्यांचा म्हणजे लपतच नाही. तो चेहऱ्यावरती तर दिसतोच, पण तो त्यांच्या उत्साहातही असा ओसंडून वाहत असतो. त्याच्यामुळे मग त्यांचे अनुभव सांगायचे तर बऱ्याचदा आम्ही त्यांना सांगतो, की WhatsAppवरती तुम्ही फॉरवर्ड करू नका. पण तुमचे आता इतक्या वर्ष तुम्ही इतके पावसाळे बघितलेले आहेत, तर त्याच्यात तुमचे इतके काही अनुभव असतील, तर ते शेअर करा. तर आम्ही सगळ्यात पहिली जी मीट केली होती 2021 साली, तर त्यामध्ये तेव्हा तो कोरोनाच्या नंतरचा जस्ट काळ होता. पण सगळं काही स्थिरस्थावर नीट झालेलं नव्हतं आणि बरेचसे लोकं असे होते, की ते भारतातून डायरेक्ट अमेरिकेत त्यांना येता येत नव्हतं. कारण जी रिस्ट्रिक्शन होती तेव्हा त्यामुळे.
त्यामुळे काही लोक काही 15 दिवस दुबईला राहून किंवा 15 दिवस मेक्सिकोला राहून असे लोक मग म्हणजे तिथे राहून मग इथे आले होते. तर अच्छा. मग त्यांचे अनुभव आम्ही सगळ्यांना सांगायला सांगितले. आणि असे एक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव होते त्यांचे, की तिथे कसं राहता आलं किंवा काय काय खायला मिळालं, कुठे राहिले किंवा तो अनुभव कसा होता. असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ते अनुभव सांगितले. आणि त्यानुसार बाकीच्यांनाही त्याची कल्पना आली, की असं परत कधी व्हायला तर नकोच, पण त्यावेळेस लोकांनी काय केलं आणि त्याच्यानुसार हाऊ वी कॅन गेट प्रिपेअर्ड. हम्म. हम्म. आणि इन जनरल डे टू डे लाईफ मधले तर अनुभव लोकांचे असतातच, की कोणी बँकेत कामाला असतं, कोणी इन्शुरन्स एजंट असतात, कोणी सायंटिस्ट असतात, कोणी शेती करत असतं. असे प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक इथे येतात. आणि काही लोक असे होतात, अरे आपण अमुक अमुक साली कधीतरी भेटलो होतो आणि मग ते इथे येऊन पुन्हा भेटतात. ते हम्म. बऱ्याच वर्षांनी त्यांना मग त्यांचं कोणतरी नवीन जुने मित्र किंवा मैत्रीण असे ते भेटलेले असतात इथे आणि मग ते वेगळाच एक अनुभव देऊन जातात त्यांना. तर असे अनुभव खूप आहेत त्यांचे. आणि म्हणजे असं एक एक सांगायचं झालं तर आपल्याला बरेच एपिसोड करावे लागतील. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं, की काही गमतीशीर अनुभव कोणी काही सांगितला का? की असं झालं आमच्या बाबतीत. आम्ही पहिल्यांदाच इथे आलो तर असं घडलं, हा प्रॉब्लेम आला किंवा म्हणजे जनरली एखादा पालक जेव्हा तिकडे जातो, तेव्हा त्याला हो. पहिल्यांदा जातो तेव्हाला काही असे काय प्रॉब्लेम्स येतात? असं आपण त्याच्याकडे बघूया, की नेमके काय प्रॉब्लेम येतात बरोबर. त्यांना? पहिल्यांदा जेव्हा येतात तेव्हा मुळात एक तर इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम येतो. कारण भारतात आपल्याकडे कोणी नोकरी करत असेल, जिथे इंग्लिश वापरत असतील त्यांना इंग्लिश बऱ्यापैकी येत असतं. पण असेही बरेच लोकं असतात, की त्यांचा इंग्लिशशी काही तिळमात्र संबंध नसतो. आणि मग त्यांना ते थोडंसं एक न्यूनगंड असतो, की आपण बाहेरच्या देशात जातोय, तिथे फक्त इंग्लिश आहे. मग आपलं कसं होणार? हं, किंवा आपल्याला काही लागलं, काय हवं असेल, तर आपण कोणाला आणि कसं सांगायचं? मग त्यावेळेला तर आम्ही आईला पण असं ते सांगतो, की ज्या साध्या-साध्या गोष्टी आहेत, त्या तू आता थोड्या शिकून घ्यायला हव्यास. हं, कारण तिच्या म्हणजे आता जे आजी-आजोबा आहेत, त्यांच्या लहानपणचा किंवा त्यांच्या तरुणपणचा काळ आणि आत्ताचा काळ यात जमीन-आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे जेव्हा काळ बदलतो तसा आपल्याला पूर्ण पूर्णपणे नाही बदलता आलं तरी थोडंफार त्या काळानुसार बदलायला लागतं. हं, नाहीतर मग जगणं थोडं मुश्किल होऊन जातं. म्हणजे आपण म्हणतो की मला नवीन पिढीशी बोलायचं आहे किंवा त्यांच्याशी जुळवून घ्यायचं आहे. तर ते जुळवून घेण्यासाठी तुम्हाला काळानुसार थोडंसं बदलायला लागतं. हं, इंग्लिश थोडंफार तरी यायला हवं. मग आपला मी मराठी आहे वगैरे तो अभिमान सगळा सगळा चांगला आहे. आपण जाज्वल्य अभिमान पुलं म्हणतात तसं आपल्याला असायलाच पाहिजे. पण जेव्हा आपण बाहेरच्या देशात जातो, तेव्हा तिथली संस्कृती काय आहे किंवा तिथली भाषा काय आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मी म्हणेन की थोडाफार अभ्यास करून आला तर खूप चांगलं वाटतं. नाहीतर जेव्हा आपण विमानात असतो तेव्हा सुद्धा जर का एअर होस्टेसला आपण सांगताच नाही आलं, की मला गरम पाणी हवंय, तर तिथे थंडीमध्ये अजून आपल्याला गार पाणी पिऊन आणखीन थंडी वाजली तर मग काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा 2-4 शब्द नवीन शब्द शिकलेले खूप चांगले असतात. हं, हं. आणि पालक जेव्हा तिकडे जातात, तर ऑफ कोर्स समजा अगदी महाराष्ट्रामध्ये जे लोकं स्वतः ड्राईव्ह करतायत, त्यांना तिकडे गेल्यानंतर काही लायसन्स नाहीये आणि दुसरी गोष्ट हो. म्हणजे तिकडे गेल्यानंतर तिथल्या सगळ्या भागाची माहिती पण नाहीये. मग त्यावेळेला त्यांना मुलांवरती डिपेंड होऊन राहावं लागत असेल ना? म्हणजे कुठेही जायचं हो. म्हटलं, तर मग मुलांशिवाय जाता येत नाही, असंच होत असेल ना जास्त करून? बरोबर. ती का एक ते जातात डिपेंडन्सी असते. येस. आणि त्यामुळेच अ, अ, इथे जे येणारे आजी-आजोबा आहेत ते खूप कंटाळतात, की घरातच बसून राहायला लागतं, बाहेर कुठे जाता येत नाही. पण मी म्हणेन, की तसं ॲक्चुअली तसं नाहीये. हं, आता मी असं कोणाला सांगणार नाही, की तुम्ही तिकडनं इथे येऊन डायरेक्टली ड्राईव्ह करा वगैरे. कारण इथले वाहतूक एकतर उजव्या साइडनी असते. जसे भारतात आपण डाव्या साइडनी गाडी चालवतो, तसं हे उजव्या रस्त्यावरून गाडी चालवतात. बरोबर. आणि ड्रायव्हिंग सीटही इकडे डावीकडे असते, जी आपल्या भारतामध्ये कारच्या राइट साइडला असते. तर ते सगळं उलटंच आहे आणि वाहतुकीचे नियमही खूप पाळायला लागतात. गाडी चालवणं खूप सोपं आहे इथे. इथे कारण सगळ्या गाड्या ऑटोच असतात. त्यांना काही गिअर टाकायला लागत नाही. पण वाहतुकीचे नियम पाळणं, ते गाडी चालवण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी सांभाळणं यास खूप जास्त असतं तिथे. हं, तर तसं मी काय कोणाला ॲडवाईस करणार नाही. पण इथे Uber म्हणा किंवा Lyft म्हणा किंवा अजूनही छोटे-छोटे कुठले वेगवेगळे ॲप्स आहेत. त्या ॲप्समध्ये जसं ते भारतात वापरतात तसंच ते सेम इथे वापरता येतं. आणि पाहिजे तर त्या इथे क्रेडिट कार्ड
तुम्हाला घेता येईल किंवा तुमचं जे व्हिसाचं कार्ड घेऊन आलेलं असाल, ते तिथे लिंक करता येतं किंवा घरात तुमच्या मुलांचं एखादं कार्ड असेल, ते हं. घेता येतं किंवा मुलं तुम्हाला एखादं कार्ड, क्रेडिट कार्ड तुमच्या नावाने इथे घेऊन देऊ शकतात. म्हणजे जसं आता मी माझं कार्ड इथे एखादा वापरतोय आणि समजा आई इथे आली, तर मी आईच्या नावाने एखादं त्याच म्हणजे एक ऑथराइज्ड युजर त्याच्यावरती ॲड करू शकतो. हं. आणि मग तिथे स्पेंडिंग लिमिटही तुम्ही सेट करू शकता, की बाबा हां, ठीक आहे. दिवसाला किंवा महिन्याला याचं एवढंच स्पेंडिंग लिमिट असू शकतं. म्हणजे त्या दृष्टीने पण ते खूप चांगलं पडतं आणि तुम्ही ते कार्ड कुठेही वापरू शकता. तुम्हाला डॉलरमध्ये ते वापरता येतं आणि त्या कार्डा त्या कार्डाचा वापर करून मग तुम्ही कुठे Uber, Lyftनी कुठेही थोडेफार जवळपास जाऊ शकता. तिथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हे Uber किंवा Lyft किंवा कुठेही इथे काही अमेरिकेत काही खरेदी करताना किंवा प्रत्येक गोष्टीला आपण तिथे जर का $1 गुणिले ₹90 असा जर का हिशोब करत बसला, तर तुम्हाला इथे काहीही खरेदी करता येणार नाही. तो बरोबर. मानसिक जो आपला एक थोडासा हे असतो, तो मानसिक तुम्हाला ते थोडासा शॉक बदल तिथे बरोबर. करावा लागेल. हां. नाहीतर तुम्हाला कोथिंबीर घेणं सुद्धा महाग पडून जाईल. कारण $1 किंवा $2 कोथिंबीर घ्यायचं म्हटलं तर अरे बापरे! ₹200 ची कोथिंबीर मी कशी घेऊ आता? राहून देत, नाहीच घेत. मग इथे उपाशीच राहायला लागेल. बरोबर आहे. हां. दुसरं याच संदर्भात सांगायचं झालं तर असेही पालक असतात, की त्यांना मुलाकडून किंवा मुलीकडून पैसे घ्यायचे नसतात. हां. त्यांना त्यांच्या डॉलर हां, ते ते म्हण म्हणजे मुलं किंवा मुली अ, तयार असतात, की मी तुम्हाला Uberने अमुक ठिकाणी पाठवतो किंवा अमुक डॉलर देतो, पैसे देतो, तुम्ही इकडे जा, तिकडे जा. पण ते म्हणतात, "नको, आम्ही आमचेच पैसे खर्च करू." मग तो पण थोडासा तुम्ही तो संदर्भ किंवा तो एक मानसिक तुमचा जो काही विचार आहे, तो थोडासा तुम्ही तो विचार बाजूला ठेवला आणि मुलं-मुली म्हणतायत त्यांच्याप्रमाणे थोडंफार ते त्यांचे पण पैसे घेऊन तिथे एन्जॉय केलं, तर तेही चांगलंच असतं. म्हणजे मुलांनाही ते आवडतच असेल, तर ते तुम्हाला करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा मुलं इकडे येतील तेव्हा आपण म्हणजे आम्ही रुपीजमध्ये खर्च त्यांचा करू शकतो आणि तिकडे गेल्यानंतर हो. ते डॉलरमध्ये करतील, तर चांगलं आहे ना? हां, म्हणजे दोन्ही प्रकारची मुलं असतात, की ते असंही सांगणारे असतात, की नाही तुमचं तिकीट तुम्ही काढा आणि तुम्ही या आणि बरोबर. की इथे आल्यानंतर तुमचा खर्च तुम्ही करा, असे सांगणारी लोकं असतात इथे. हं. पण मॅक्सिमम लोकं अशी असतात, की आपल्या आई-वडिलांना त्यांना इथे आणून त्यांना इथे इथली मजा अनुभवायला द्यायची असते. पण प्रत्येक वेळेला ते स्वतः त्यांच्याबरोबर जाऊ शकतील असं नसतं. कारण त्यांचा पण त्यांना शेवटी जॉब असतो. त्यांना तो टिकवायचा असतो, करायचा असतो. आणि त्याच्यामुळे ते आई-वडिलांना सांगत असतात, की आम्ही तुम्हाला अमुक-अमुक बुक करून देतो. तुम्ही तिकडे जा. पण मग ते प्रत्येकाला पटतं असं नाही. तर मी म्हणेन, बरोबर. की थोडंफार ते तिथे ॲडजस्टमेंट करा. तिथे एन्जॉयमेंट करा. तर तुमच्या मुलांना पण ते आवडेल. बरोबर आहे. आता मी जेव्हा तिकडे ऑस्टिनमध्ये येते, तर माझा मुलगा तिकडेच ऑस्टिनमध्ये राहतो ना, तर त्याने मला तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा हेच सांगितलेलं, की इथे आल्यानंतर तुला इकडच्या संस्कृतीशी जुळवून घ्यायला पाहिजे. सगळीकडे इंडिपेंडेंटली स्वतः जायला पाहिजे. लिफ्टनी तू जा. बरोबर. मला कार्ड पण दिलं होतं आणि कॅफेमध्ये सुरुवातीला तो जरी बरोबर आला, तरी तो मला सांगायचा, की "तू पुढे होऊन तू सगळं कर. तू घे. तू हो. वस्तू घे. तू त्यांच्याशी इंटरॅक्ट कर." आणि ज्यावेळेला अशी लेव्हल येईल, की तू बोलल्यानंतर त्या लोकांना फार विचार करावा लागत नाहीये, खूप वेळ द्यावा लागत नाहीये तुला. त्यावेळेला समजायचं, की ठीक आहे म्हणजे आता हरकत नाही, नॉर्मलला करेक्ट, आलंय असं. तर ते मला खूप करेक्ट. आवडलं. कारण हं. हो, इथे म्हणजे माणसाला कितीही अ, इंग्लिश येत असलं, तरी ॲक्सेंट जी असते ना, ती खूप वेगळी असते इथे. त्याच्यामुळे तुम्ही काय बोलताय हे समोरच्याला पटकन कळत नाही आणि समोरचा काय बोलतो हे आपल्याला पटकन कळत नाही. दुसरी गोष्ट एक सांगायची झाली तर भारतामध्ये आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, की आदराने बोला आणि हळू आवाजात बोला. हां. पण हां, तर आदर तर आपण देतोच, पण आपण कायम हळू आवाजात बोलतो आणि ते इथली संस्कृती टोटल वेगळी आहे. इथे लोकं केकाटत असतात. मोठमोठ्याने ओरडूनच बोलत असतात. त्याच्याशिवाय समोरच्याला कळतच नाही. त्याच्यामुळे बरोबर. मलाही तो प्रॉब्लेम सुरुवातीला आला, की मी आपला हळू बोलतोय, तर मग समोरचा माणूस त्याला काय म्हणजे पुन्हा बोल, पुन्हा बोल म्हणून सांगायचे. मग ते कळायला लागलं, की नाही यांना मोठ्याने ओरडूनच सांगायचं. कितीही ओरडलं तरी असं काही कोणी म्हणत नाही, की "अरे हा काय भांडतोय का काय?" हेच तुम्ही भारतामध्ये मोठमोठ्याने ओरडलात तर लोकं बघायला लागले, "अरे काय हे भांडायला लागलेत का काय?" पण तसं इथे काही होत नाही. बरोबर आहे. पण मग हे पालक जर असे इंडिपेंडेंटली बाहेर गेले, तर त्यांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे अशा वेळेला? कारण
परदेशातले सगळे नियम-बियम काहीच माहीत नसतात. तर काही बेसिक असे हो. नियम आहेत का, की त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजेत कुठेही एकट्याने फिरताना? हां, बेसिक गोष्टी म्हणजे मुळात त्यांनी इथला फोन असायला पाहिजे बरोबर. भारतातला असला तर तिथे रोमिंग चालू असायला पाहिजे किंवा इथलं एक टेम्पररी कार्ड घेता येतं. सिम कार्ड जसं आपल्याकडे मिळतं तसंच. आणि की त्याच्यानुसार तुमचा फोन चालेल किंवा तुमचं लोकेशन ट्रॅक होईल. मग ते जर का तुम्ही घरच्यांबरोबर शेअर केलेलं असेल मुला-मुलींबरोबर, तर ते त्यांनाही कळतं की बाबा हे कुठे जातायत. किंवा बरोबर. लोकांना कधी-कधी तेवढा खर्च करायचा नसतो. मग त्यासाठी एअर टॅग वगैरे तसे ऑप्शन असतात. तो एअर टॅग तुमच्या जवळ नुसता असला, तरी तुमचं लोकेशन साधारण कुठे आहे ते स ज्यांना तुम्ही ते लोकेशन शेअर केलेलं आहे, ते त्यांना कळत राहतं. आणि फार अनोळखी लोकांशी फार कुठे जास्त जास्त बोलू नका. थोडंफार जनरल तुम्हाला काही चौकशी करायची असेल कुठे आणि अशा गोष्टी असतात, की डाउनटाउन वगैरे ज्या गोष्टी असतात, तिथे शक्यतो मी म्हणेन, की संध्याकाळनंतर म्हणजे रात्रीचे एकटेच तर मुळीच जाऊ नका तिथे. अच्छा. म्हणजे सगळीच डाउनटाउन काही वाईट असतात असं नाही. पण सगळीच डाउनटाउन चांगली असतात असंही नाही. हं. आणि मॅक्सिमम क्राईम्स हे अमेरिकेतल्या कुठल्याही डाउनटाउन्समध्ये होत असतात. अच्छा. त्याच्यामुळे त्या जागा शक्यतो रात्रीच्या वेळेस टाळा किंवा रात्रीच्या वेळेस गेलं तर माहितगार तुमचे मुलं-मुली किंवा त्यांचा ग्रुप कोण असेल तर बरोबर जा. आणि कोणी अनोळखी बोलायला आला तर शक्यतो बोलू नका किंवा हं. त्याच्याशी हुज्जत तर अजिबात घालत बसू नका. बरोबर. हां. हां, फार तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरळ पुढे चालायला लागा आणि मग तेवढा काही मग प्रॉब्लेम येत नाही शक्यतो. किंवा जे लोकं पैसे मागत असतात, त्यांना पण असेल तुमच्याकडे $1-2 तर समोरासमोर किंवा $2 $1-2 समोर ठेवून द्यायचे खिशात. आला कोणी तर पटकन देऊन तिथे मोकळं व्हायचं आणि पुढे निघून जायचं. माझ्याकडे एवढंच आहे, निघून जायचं पुढे. किंवा वाह! त्यांच्याशी बोलायचंच नाही आणि पुढे चालत राहायचं. मग ते पण फार तुमच्या मागे लागत नाहीत. म्हणजे शक्यतो असं होतं. अपवाद असतातच प्रत्येक गोष्टीला शेवटी. हं. फिरायला जायला शक्यतो मी म्हणेन की दिवसा उजेडी व्यवस्थित फिरा. रात्रीचं शक्यतो टाळा आणि खूप गर्दी असेल अशा ठिकाणी शक्यतो टाळा. कारण जसं इथे गन कल्चर म्हणतात, तर तसं ते कधी कुठे होईल काही सांगता येत नाही. म्हणजे आपण एखादी जागा म्हणणार ही जागा खूप सेफ आहे. पण त्या जागेवर कधी काय होईल वी नेव्हर नो. तसं असतं. म्हणजे होईलच असंही नाही. आता लोकं मॉलमध्ये काय म्हणून गर्दी असते म्हणून जायचंच नाही असं नाही. आता मॉलमध्ये लोकं आले इथे इथे अमेरिकेत आल्यावरती मॉलमध्ये फिरायला तर जातातच, की ते ब्रँडेड कपडे म्हणा किंवा आणखीन काही ब्रँडेड वस्तू खरेदी करायला जातातच. तिथे गर्दी असतेच किंवा 4th ऑफ जुलैची काही परेड असेल कुठे. दरवर्षी कुठे ना कुठेतरी काहीतरी तिथे गडबड होतेच अशा ठिकाणी. हं. पण म्हणून त्या परेड होतच नाहीत असं पण नाही किंवा ख्रिसमस परेड असतात. तिथे पण बघायला असं मजा येते म्हणजे गंमत असते थोडीफार एक वेगळी जसे आपल्याकडे शिवजयंतीची परेड असते किंवा गणपतीची मिरवणूक असते. हं. अशा गोष्टी वेगवेगळ्या असतात. तशा इथे ह्यांच्या सणांना वेगवेगळ्या असतात. जसं 4th ऑफ जुलै इथला स्वातंत्र्य दिन आहे. तर स्वातंत्र्य दिनाचे पण परेड असतात किंवा ख्रिसमसच्या परेड असतात. किंवा वेगवेगळ्या सेंट पॅट्रिक डेची एक वेगळी परेड असते. असं वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यानुसार त्यांच्या कुठल्या गोष्टीकडे जास्त कल आहे त्याच्यानुसार त्या परेड आयोजित केलेल्या असतात. किंवा काही ठिकाणी कार शो असतात. मग ते पण बघायला खूप मजा येते. कारण अर्थात ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना. नाहीतर एखादा म्हणेल, "अरे ठीक आहे, नुसतं एक कार बघायची त्यात काय मजा आहे." पण ज्याला त्या कारची माहिती आहे, की बाबा याची हॉर्स पॉवर किती आहे किंवा याचं पिकअप किती आहे किंवा याची प्राइस किती आहे, याची काय लक्झरी आहे, या सगळ्या गोष्टी ज्याला माहिती असेल, त्याचं त्याला कुतूहल आहे. त्याला त्या गोष्टीबद्दल खूप अप्रूप असतं. हं. अशा त्या कार मीटअप असतात, की तिथे मग Lamborghini, Ferrari, Rolls Royce अशा सगळ्या गाड्या एकदम जवळून बघता येतात. त्याचे फोटो काढता येतात. वॉव! कधी-कधी त्या अशा ओपन करून ठेवलेल्या असतात, की त्याच्या आतमध्ये इंटिरियर त्याचं कसं आहे ते बघता येतं. किंवा त्याचं बॉनेट ओपन करून ठेवलेलं असतं. मग त्याचं इंजिन बघता येतं आपल्याला काय कसं आहे, आतमधली रचना कशी आहे. अर्थात ज्याला इंटरेस्ट आहे, त्याला या गोष्टी करणं सगळं मी आवड. ते अध्यारूच आहे. हं. आवडतं. पण ज्याला इंटरेस्टच नसेल, तर मग आपण काही करू शकत नाही. बरोबर. तर मी तुमच्या प्रश्नावर परत थोडंसं आपण तुमच्या प्रश्नाकडे येऊ, की त्यांच्याकडे इथे फिरण्यासाठी ऑप्शन थोडे लिमिटेड असतात. तर मी म्हणेन ते ऑप्शन भरपूर फिरा. सकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस, दिवसा उजेडी जेवढं फिरता येईल तेवढं छान फिरून घ्या. काळजी घ्यायची तर रात्रीचं फिरू नका किंवा स्प्रिंगमध्ये फिरत असाल, कोणाला ॲलर्जीचा त्रास असेल, तर मास्क लावून फिरा.
ते हं. पण खूप महत्वाचं असतं. नाहीतर स्प्रिंगमध्ये जेव्हा नवीन-नवीन छान पालवी आलेली असते सगळीकडे, छान फुलं आलेली असतात. एकदम थंडी जाऊन वातावरण पण छान झालेलं असतं, की ते आता मस्त फिरता येतंय. तर मग लोकं बाहेर पडतात. पण मग ॲलर्जीचा त्रास आहे असं कोणाला माहिती नसतं प्रत्येक म्हणजे किंवा ज्यांना माहिती असूनही जे काळजी घेत नाहीत, मास्क लावत नाहीत. मग त्यांना ते 2 दिवसात लगेच जाणवायला लागतं. सर्दीच होते किंवा तापच येतो. मग डॉक्टरकडे जा, अँटिबायोटिक्स घ्या आणि मग ते सगळं सोपस्कार आठवडाभर चालतात. बरोबर. म्हणजे मला आठवतंय मी स्वतः जेव्हा तिकडे आले होते, तेव्हा माझं असंच झालं होतं, की मी आपली बॅकयार्डमध्ये छानपैकी कॉफी पीत रोज बसायला सुरुवात केली आणि कदाचित पॉलन्समुळेच मला झालं असेल, पण आय इन्फेक्शन झालं आणि माझा ओके. जरी ट्रॅव्हलचा इन्शुरन्स होता बजाजचा, पण तरीसुद्धा त्याच्यासाठी म्हणजे आय इन्फेक्शनसाठी काही तिकडे कव्हर होत नव्हतं. म्हणजे आम्ही तिकडे फोन करून विचारलं पण आणि तिकडे हां. विथआऊट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स मिळत नाहीत. तर माझी खरंच नाही. अशी अवस्था झालेली, मला असं वाटत होतं म्हणजे जेमतेम तिकडे येऊन 2-3 दिवस झालेले. पण मला असं वाटलं जाऊ दे आता मी जाते भारतामध्ये परत आणि माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाते. ₹200-300त काम होऊन जाईल. इकडे एवढा खर्च कशाला करायचा? असं अक्षरशः माझ्या मनात आलेलं. आणि आपल्या हो. ग्रुपमुळे ॲक्चुअली त्या आजी-आजोबा ग्रुपमुळे तिकडे मी जेव्हा हे टाकलं, की मला असा-असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर ह्याच्यावरती काय करता येईल? कारण बाकी असंच पेन किलर्स हे ते घेऊन बघितलं, पण त्यांनी काही होत नव्हतं. मग तिथे एक आहेत ते डॉक्टर आहेत. तर त्यांनी मला अँटिबायोटिकचं नाव सांगितलं आणि लकीली माझ्या सुनेकडे ते होतं अँटिबायोटिक आणि त्यामुळे माझा 2 दिवसात ते बरं झालं. नाहीतर मग तिकडे मेडिकलचा खर्च हा खूप प्रचंड हो. प्रमाणामध्ये येत असेल ना, म्हणजे अ, माझा जसा बजाजचा इन्शुरन्स होता, जो की ट्रॅव्हल इन्शुरन्स त्याच्या व्यतिरिक्त अजून काही चांगलं आहे का, की अ, तिकडे लोकांनी भारतीय पालक जर गेले, तर त्यांनी तो काढायला पाहिजे असं? हो. इन्शुरन्स मी म्हणेन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तिकीट काढता, त्या तिकिटाच्या बरोबरच तुम्ही इन्शुरन्सचाही विचार ताबडतोब करायला हवा किंवा इन्शुरन्सचा पर्याय तेव्हाच निवडायला हवा. आणि मी सगळ्यांना सांगेन, की इन्शुरन्स जेव्हा जेव्हा तुम्ही घेता, तो महाग आहे म्हणून ओके हा प्लॅन नको. दुसरा एक प्लॅन स्वस्तात मिळतोय म्हणून तो घेतला, असं अजिबात करू नका. तुम्ही प्लॅन घेताना तो कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे की नाही हे पहिले चेक करा. फिक्स्ड बेनिफिटचा प्लॅन घेऊन अमेरिकेत यायची रिस्क घेऊच नका मी म्हणेन. हं. बरोबर. कारण फिक्स्ड बेनिफिट हे असे असतात, की म्हणजे तुम्हाला मे बी अगदी $10,000 आपण भारतात असताना असं वाटतं, "अरे बापरे! $10,000 आपले भरपूर आपल्याकडे इन्शुरन्स आहे." तर $10,000 इन्शुरन्स म्हणजे इथे काही नाही. तो तीळमात्रच पकडला जातो. त्यात कारण इन्शुरन्सला तुम्ही जेव्हा एखाद्या हॉस्पिटलला भरती होता, तेव्हा तुमचे किती डॉलर खर्च होतील त्याचे काही नेम नाही. म्हणजे एक छोटंसं उदाहरण झालं तर आपल्या ग्रुपमधलेच एक आजोबा होते. त्यांची ट्रिप एकदम छान चालली होती अमेरिकेमध्ये. ही साधारण 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये त्यांचा अचानक त्रास व्हायला लागला काहीतरी आणि त्यांचं मला वाटतं पॅनक्रियाचं ऑपरेशन झालं. आणि 1-2-3 दिवसांनी घरी पण आले. पण तेवढ्याशा त्या एका ऑपरेशनसाठी त्यांना जे काही हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, त्या सगळ्याचा खर्च त्यांना आला $96,000. बापरे! हां. $96,000 बाप! त्याच्यामुळे आणि अशा वेळेस जर का तुमचं फिक्स्ड बेनिफिट प्लॅन असेल इन्शुरन्सचा, तर त्याला काहीही अर्थ नाही. तो अगदी 10,000 काय 20,000 चा जरी घेतला, तर त्याला काही अर्थ नसतो. ते 10,000 सुद्धा ते कव्हर होणार नाहीत त्याच्यामध्ये. हं. कारण जेव्हा तुम्ही फिक्स्ड बेनिफिट प्लॅन घेता, तेव्हा प्रत्येक इंजुरीसाठी किंवा प्रत्येक प्रकारच्या आजारासाठी एक फिक्स्ड बेनिफिट त्यांचं ठरलेले असतं ते, की खर्चटलं तर मे बी एक अमुक एवढे रुपये, ताप आलाय अमुक एवढे रुपये, कुणाला काय फ्रॅक्चर झालं, अमुक एवढे रुपये. ते तेवढे त्यांचे ठरलेले असतात. व्हेअरएज तुम्ही जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन घेता, तर तेव्हा तो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनमध्ये तुमचं जेवढं तुम्ही समजा 100K चा घेतला असेल, 50,000 चा घेतला असेल, तर तो तेवढी लिमिट तुमचे काही झालं तरी ती तेवढी लिमिट तुम्हाला अप्लाय होते तिथे. मग तिथे तुम्हाला ते रिस्ट्रिक्शन्स येत नाहीत. आणि शक्यतो मी ॲडवाइस असं करीन, की भारतातून तुम्ही घेतलात तरी तो प्लॅन इथे कुठे चालतोय हे पहिलं बघा. कारण कुठलाही इन्शुरन्स प्लॅन जर का असा असेल, की तो तुम्ही इथे येऊन काय असेल ते पैसे भरा आणि मग भारतात गेल्यावर त्याचं रिइन्बर्समेंट करा. हं. तर ते प्लॅन तेवढे चालत नाहीत. म्हणजे काही अपवाद असतीलही, की बाबा ते खूप चांगलं त्यांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिली. ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा तो प्लॅन खूप चांगला होता आणि तुम्हाला फॅसिलिटी. त्याचं हां.
रिइन्बर्समेंट मिळाली. असं अपवाद असतीलही, पण मॅक्सिमम प्लॅन हे असे असतात की ते तुम्हाला मग प्रत्येक वेळी इथल्या हॉस्पिटलला किंवा इथल्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा, तिथून काही डिटेल घ्या आणि एवढं सगळं करूनही तुम्हाला त्याचं रिइन्बर्समेंट मिळेल याची गॅरंटी काही नसते. तर बेटर की तुम्ही इथल्या कंपनीचा प्लॅन घ्या आणि तो प्लॅन घेतानाही असा घ्या की तुम्हाला समजा ऑस्टिनमध्ये यायचंय, तर ऑस्टिनमध्ये तुमचे जवळपासचे डॉक्टर कोण आहेत? त्या डॉक्टरकडे तो प्लॅन चालतोय का? किंवा हं. तुमचं जवळपास तिथे कुठल्या जी काही हॉस्पिटल असतील, त्या हॉस्पिटलला फोन करून तुमच्या मुलाला किंवा मुलीला विचारायला सांगा, की हा प्लॅन इथे चालतो का? कारण तो प्लॅन तिथे जर का चालत नसेल, तर तो प्लॅन घेऊन काही अर्थ नाही. कारण असे बऱ्याच कंपन्या असतात, की त्या छोट्या-छोट्या कंपन्या असतात, त्यांचे प्लॅन सगळीकडे चालतात असं नाही. मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांचे प्लॅन बरेचदा चालून जातात सगळीकडे. पण ते सगळ्यांच्या बाबतीत असं होतच असं नाही. पण जेव्हा तुम्ही साधारण तिकिटाची तुमची किंमत असेल $1000 ते $1500 आणि तेवढ्याच किमतीचा जर का तुम्ही इन्शुरन्सचा प्लॅन घेत असाल 6 महिन्याकरताचा, तर ह्या सगळ्या गोष्टी आधी बघितलेल्या खूप चांगल्या. एकदा पैसे गेल्यानंतर मग तुम्ही कॅन्सल करताना पुन्हा कॅन्सलेशन फी असते आणि म्हणजे पैसे परत मिळतात. पण ते कॅन्सलेशन फी किंवा तुम्हाला जे काही तुमचे टर्म्स अँड कंडिशन असतील त्याच्यानुसार पैसे मिळतात. सगळे पैसे परत नाही मिळत. बरोबर. हं. पण म्हणजे साधारण आता एखाद्याला तिकडे एक 6 महिन्यासाठी यायचं असेल, तर जेवढा प्रवासाचा खर्च येतो, तेवढाच खर्च इन्शुरन्सचा येतो का तिकडे गेल्यानंतरचा? तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन घेतलात तर आता इन्शुरन्सच्या कॉस्ट ह्या कोविड काळानंतर खूप वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घ्यायचा 6 महिन्याकरता पूर्ण किंवा 5.5 महिन्याकरता वगैरे असं, तर तो साधारण तुमच्या तिकिटाच्या एवढाच जातो. एका वेळच्या? हो, का एका वेळेच्या तिकिटाएवढा. तो एका म्हणजे अगदी $200-300 मध्ये जे प्लॅन मिळतात, ते एक कामचालू असतात. जस्ट माझ्याकडे इन्शुरन्स आहे, एक मानसिक आधार असतो तुम्हाला. हं. त्याच्यावरती तुम्ही खरंच काही झालं इथे, तर ते हॉस्पिटलचा खर्च त्याच्यावर निघेल असं अजिबात आशा करू शकत नाही आपण. बरोबर आहे. आणि समजा एखाद्याला अगदी 1-2 महिन्यासाठी यायचं असेल तर? तरी पण तेवढाच खर्च येतो प्लॅनसाठी? हां, डिपेंड्स म्हणजे तुमची प्रकृती काय आहे हे तुम्हाला जास्त माहिती असतं चांगलं, की तुम्हाला ऑलरेडी काय आजार आहेत का? कोणाला हार्ट ट्रबल असतात, कोणाला डायबिटीज असतं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असतात. तर असंही प्लॅन असतात, की ते तुम्हाला आधीचे आजार जे आहेत, हं. तर आधीच्या गोष्टी पण त्यामध्ये कव्हर होतात, की त्याच्यानुसार इथे आल्यानंतर काही प्रॉब्लेम चालू झाला, की एखाद्याला ऑलरेडी हार्ट ट्रबल आहे हं. आणि इथे आल्यानंतर एखाद्याला हार्ट अटॅक आला, तर त्याच्यासाठी पण ते प्लॅन वेगळे असतात, की तुम्ही जनरल एक प्लॅन घेतला, की हां, ठीक आहे, मी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन घेतलाय म्हणजे मला सगळं त्याच्यामध्ये ट्रीटमेंट मिळेल असं ते बरोबर. तसं त्याच्यामध्ये ट्रीटमेंट मिळते, पण ते रिइम्बर्स होईल असं काही नक्की सांगता येत नाही. त्याच्यासाठी प्लॅन वेगळे असतात. म्हणजे प्री त्या एक्झिस्टिंग डिसीजेस मेन्शन करूनच प्लॅन येस. घेऊनच हो. यायचं. प्री बरं. एक्झिस्टिंग कंडिशन्स त्याच्यामध्ये कव्हर्ड आहेत का नाही आणि कव्हर्ड असतील तर कुठल्या वयाला, कुठल्या लिमिटपर्यंत ती कव्हर होतात, ते सुद्धा बघायला लागतं त्याच्यामध्ये. बरोबर. कारण हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा होता ना, म्हणून मी डिटेलमध्ये विचारलं, की हो. मेडिकलचा खर्च खूपच अफाट फरक आहे, तफावत आहे भारतातल्या आणि तिथल्या त्याच्या. खूपच आणि डेंटल प्रॉब्लेम तर बरेच असतात आपल्याकडे. म्हणजे इथेही असतात, पण इथले लोक म्हणजे जे लोक इथे राहतात ते सुद्धा भारतात जाऊन डेंटल ट्रीटमेंट करायचा प्लॅन करतात बऱ्याचदा. मीही करतो तो तसा प्लॅन. हं. पण जेव्हा इथे आजी-आजोबा येतात आणि त्यांच्याकडे काही डेंटल प्रॉब्लेम असेल, तर मी म्हणेन की ते इथे यायच्या आधी काय मॅक्सिमम ट्रीटमेंट असेल ती इंडियात करून मग इथे आलं तर बेटर राहील. कारण बरेचसे इन्शुरन्स कव्हरेजमध्ये इथे डेंटलचे फारसं कव्हरेज नसतं. हं, ते हं. $300-400 $500 पर्यंत असतं. पण एकदा डेंटिस्टकडे गेलात की किती हजार लागतील त्याचं काहीच नेम नसतं. बरोबर आहे. ओके. आणि मगाशी आपण जे विविध परेड्स किंवा सण वगैरे ह्याच्याबद्दल बोललो, तर इथून जे भारतातले लोकं तिथे आजी-आजोबा म्हणा किंवा इव्हन तिथे राहणारी मुलं सुद्धा तिथे राहून जे सण साजरे करतात, तेव्हा त्यांना काही अडचणी येतात का? म्हणजे कारण की आम्ही असं पुष्कळदा ऐकतो, की दिवाळीतल्या पणत्या किंवा विसर्जन गणपतीचं ह्याच्यामुळे नियमांचा तिथल्या भंग झालाय, असं आम्ही ऐकतो. तर भारताची इमेज सुद्धा त्याच्यामुळे खराब होते असं म्हणतात. तर ह्याच्याबद्दल ऑस्टिनमध्ये आता काय एकंदरीत वातावरण आहे? ऑस्टिनमध्ये तसा फारसा काही प्रॉब्लेम नाहीये इथे काही आणि जनरली लोकं फटाके वगैरे पण उडवतात.
आता डिपेंड्स ऑन की तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहताय. थोडेफार एरिया जिथे काही लोकांना म्हणजे काही अपवाद असतात की तिथे लोकांना त्रास होतो म्हणतात किंवा जसं आता मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे मॅक्झिमम लोकांना काही त्रास नसतो. पण फटाक्याचाच इन जनरल त्यांना त्रास असतो. मग काही लोक असेही असतात की त्यांना फक्त दिवाळीमधल्याच फटाक्यांचा त्रास होतो. पण काही लोक असे असतात की त्यांना दिवाळीच्या फटाक्यांचा त्रास पण होतो. त्यांना 31 डिसेंबरच्या फटाक्यांचा पण त्रास होतो आणि त्यांना 4 जुलैच्या फटाक्यांचा त्रास पण होतो. म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक असतात. आता त्याला आपण काही करू शकत नाही. पण मी स्वतः फटाक्याच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे मी लहानपणी खूप प्रचंड फटाके उडवलेले आहेत. पण आता तो त्याचा म्हणजे आपण अज्ञानात चूक असतं म्हणतात तसं जे आहे. तर भारतात फटाके उडवणं खूप वेगळी गोष्ट आहे. कारण तिथे आपली सिमेंटची घरं असतात. आणि इथे सगळी घरं ही लाकडाची असतात. हा खूप महत्वाचा फरक आहे. आणि घराच्या आजूबाजूला गवत असतं, झाडं असतात. बऱ्याचदा 4th ऑफ जुलै म्हणजे तेव्हा तो फुल भीषण उकाडा असतो मिठूमध्ये. आणि तेव्हा बऱ्याच लोकांची लॉन वगैरे तर फार जळून गेलेली असतात. म्हणजे एकदम करपलेली असतात. अशी आपल्याकडे जसा पिवळा चारा जसा असतो जनावरांसाठी, तशी झालेली असतात. तिथे एक ठिणगी सुद्धा पुरेशी असते, की त्या एका ठिणगीने सगळं काही पेटू शकतं तिथे. बरोबर. तर त्या सुरक्षेच्या दृष्टीने मी तरी फटाके इथे नाही वाजवत. दिवाळीमध्ये फुलभाज्या थोड्याशा आणून जनरल आपलं थोडंफार ड्राईव्हवेवरती आम्ही करतो किंवा एखादं झाड लावलं वगैरे असं. पण मोठ्या आवाजाचे फटाके शक्यतो नाही करत. कारण त्याचा आणखीन एक प्रॉब्लेम इथे असा आहे, की मोठ्या आवाजाचे फटाके जे असतात, त्याचा आवाज अ, बऱ्यापैकी सिमिलर येतो, जसा आवाज बंदुकीची गोळी झाडल्यानंतर येतो. बापरे! आणि इथल्या लोकांना तर अजिबात सवय नसते त्या गोष्टींची. म्हणजे इथली कुत्री तर खूप बिथरतात. भुंकायला लागतात, पळापळी करतात. काहीही वाटेल ते गोष्टी करायला लागतात घरामध्ये कुत्री. आणि लहान पोरं तर घाबरतात. बेसिक त्यांना काहीच माहिती नसतं काय चाललंय ते. आणि मोठ्या लोकांना ज्यांना काही असे लक्षात नसतं, की अरे हां, दिवाळी आहे किंवा दुसरं काही कोणाचा दुसरा कुठला काही सण आहे. मग त्यांना असं वाटतं, अरे अचानक कुठेतरी फायरिंगच चालू झालंय का काय? हं. मग इथले नेबरहूडचे कोणाचे WhatsApp ग्रुप किंवा Facebook ग्रुप जे असतात किंवा अजून बाकीचे ॲप असतात. तिथे पटापट मग प्रश्न यायला चालू होतात. अरे कुठे गन शॉट झाले. आय हर्ड अ लॉट ऑफ गन शॉट्स. असे प्रकार पटापट तिथे म्हणजे गोष्टी चालू व्हायला लागतात. आणि मग कोणतरी सांगतं, "अरे आज अमुक-अमुक सण आहे. मे बी दिवाळी आहे किंवा अजून दुसऱ्या कुठल्या धर्माचा काही सण आहे." मग तिथे लोकं ते फटाके वाजवतात. बेसिकली कॉस्मोपॉलिटन लोकं जेव्हा असतात, की त्यामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या देशांचे लोकं आसपास असतात. जसं तुमच्या आसपास भारतीय असू शकतात, अमेरिकन असू शकतात. अमेरिकन म्हणजे बेसिकली युरोपियनच जे तुम्ही हो. हं. जे कोणी लोकं म्हणतात, की आम्ही व्हाईट आहोत, अमेरिकन आहोत. पण बेसिकली त्यांचं मूळ युरोपमध्येच असतं. किंवा मेक्सिकन लोकं असू शकतात, चायनीज किंवा व्हिएतनामीज, जापनीज लोकं असतात, कोरियन लोकं असतात किंवा ब्लॅक लोकही असू शकतात. म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोण लोकं आहेत, हे तुम्हाला माहिती असेल तर पाकिस्तानी पण असू त्या शकतात. दृष्टीने तुम्ही थोडी काळजी घेऊ शकता. पाकिस्तानी पण लोकं असतील तिकडे. हो, हो. सगळ्या प्रकारचे लोकं असतात. अगदी ज्यू लोकं असतात, मुसलमान लोकं असतात. सगळे प्रकारचे लोकं इथे आजूबाजूला असू शकतात. पण तुमचे कसे तुमच्या नेबरशी संबंध आहेत, त्यावर बरंच काही डिपेंड करतं. तुमचे नेबरशी अगदी चांगले रोजचे खेळीमेळीचे संबंध आहेत, तर किंवा रोज तुम्ही जनरल गप्पा मारता, असे आठवड्यातून एकदा कधीतरी भेटता. जनरल तुमच्या फ्रंट यार्डमध्ये किंवा बॅक यार्डमध्ये असेच गप्पा मारायला भेटताय किंवा जनरल तुमच्या गल्लीमधले सगळे लोकं मिळून काहीतरी एखादा सण साजरा करताय. असं असेल तर मग तिथे काही फारसा प्रॉब्लेम येत नाही तिथे. मग एखादा कोणीतरी तिथे असू शकतो, "अरे नाही मला नाही फटाक्याचा त्रास होतो" वगैरे. म्हणजे ज्या गोष्टी भारतात होतात त्या गोष्टी इथेही होतात. हं. मग कोणतरी फोन करतं पोलिसांना, की असं काहीतरी होतंय. पण जेव्हा पोलिसांनाही माहिती असतं अमुक एखादा सण आहे, तेव्हा पोलिसही थोडंफार इग्नोर करतात. एखादी गोष्ट त्याने 911लाच कॉल केला तर मग पोलिसांना जगमारत तिथे यावंच लागतं. कारण ते 911चा कॉल ते इग्नोर करू शकत नाही. बरोबर. मग ते येऊन तिथे जस्ट जनरल बघून जातात किंवा लोकांना जनरल सांगतात, की बाबा असा-असा आम्हाला कॉल आलाय, तर थोडं कमी करा किंवा बास झालं आता वाजवू नका, खूप वाजवलं फटाके. तर अशा गोष्टी पण घडतात. पण जनरली तेवढा प्रॉब्लेम नाहीये. एक मात्र आहे, की आता ऑस्टिन शहराचं सांगायचं झालं तर ऑस्टिनच्या म्युनिसिपालिटीनुसार म्हणजे त्या ऑस्टिनचे जे काही लॉज आहेत, रूल्स आहेत त्यांच्या ह्या गावाचे, तर त्यांनी फटाके ऑस्टिनच्या सिटी लिमिटमध्ये बॅन केलेले आहेत. अच्छा.
त्याच्यामुळे ऑस्टिनमध्ये फटाके शक्यतो नसतात आणि लोक वाजवणारे वाजवतात. ज्यांना काही ठीक आहे, मला फटाके वाजवणारच आहे मी, तर त्यांना काही मग काही करू शकत नाही. पण बरोबर. ऑस्टिनच्या आजूबाजूची जी शहर आहेत, सीडर पार्क किंवा राऊंड रॉक किंवा लिअँडर, असे वेगवेगळे जे छोटे छोटे गावं आहे आजूबाजूची, सबर्ब जे आपण म्हणतो ऑस्टिनची, तर तिथल्या बऱ्याच ठिकाणी तसे काही रिस्ट्रिक्शन नाहीये. मग तिथे बऱ्यापैकी फटाके वाजवले जातात किंवा ऑस्टिन किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असे अ, मोठ्या प्रमाणात फटाक्यांचं असं आयोजन काही केलं जातं, की ते पब्लिक तिथे येऊन वाजवत नाही. पण एक पर्टिक्युलर एखादी कंपनी किंवा एखादी संस्था, ते एखादी पर्टिक्युलर जागा तिथे ठरवून, तिथे मोठ्या प्रमाणात फटाके वगैरे वाजवतात. मग ते बाकीचे लोकं तिथे येऊन ते बघू शकतात. हं. तसं करतात बरेचदा. म्हणजे त्यांचं मग ते सगळं ठरलेलं असतं, की पर्टिक्युलर जागा, मग त्याच्यात कुठले फटाके, किती वाजता वाजवायचे, मग त्यांचा काय इन्शुरन्स असेल, की बाबा त्या फटाक्याने कुठे आग लागली तर. या सगळ्या गोष्टी त्यात विचार केलेला असतो. तिथे ऑलरेडी फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे 1-2 येऊन आलेल्या असतात, ते थांबलेल्या असतात किंवा पोलिसांच्या गाड्या पण तिथे असतात. कुठे ट्रॅफिक काही थांबवायचं झालं तर त्या पण सगळ्या प्रिकॉशन त्यांनी आधी घेतलेल्या असतात. आणि अरे वाह! त्यांना जेव्हा ते फटाके इथे अमुक मोठ्या प्रमाणात वाजवणार आहेत आणि तिथे बरेच लोक बघायला येणार आहेत, असं जेव्हा त्यांना परमिशन मिळते, की तुम्ही असं करा, तर त्या परमिशन मिळतानाच हे त्यांचा सगळा त्यांनी विचार केलेला असतो, की या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत तिथे आणि ते काय-काय त्याच्या उपाययोजना करायला लागतील आधीपासून. वाह! हं, हं. आणि गणपती विसर्जन किंवा आपण हे म्हणतो औक्षण करणं किंवा असं दिवा वगैरे लावणं, तर ह्या हां. गोष्टींचा प्रॉब्लेम येतोच ना तिकडे? दिवा तर प्रत्येकजण आपापल्या घरात तर लावतोच आपण सगळेजण. अच्छा. त्याचा काही मग प्रॉब्लेम फायर येत नाही अलार्मचा दिवा. काही प्रॉब्लेम येत नाही? फायर अलार्म नाही, वगैरे? आता आपण रोज जर का गॅसवर स्वयंपाक करत असेल, तर तेव्हा सुद्धा फायर अलार्म काही वाजत नाहीच. त्याच्यामुळे दिवा लावल्यानंतर पण तसा काही फायर अलार्म वाजत नाही. जेव्हा तुम्ही कापूर वगैरे लावता, तर तेव्हा पटकन धूर होतो. मग हं. तेव्हा कधी-कधी फायर अलार्म वाजू शकतो. आणि स्पेसिफिकली आपल्या भारतीय लोकांच्या घरामध्ये फायर अलार्म अधून-मधून वाजतच असतो. कारण आपल्याकडे कंटिन्यूअस काही ना काहीतरी अ, फोडण्या वगैरे चालूच असतात. बरोबर. त्याच्यामुळे एक्झॉस्ट कितीही लावला, तरी तो पटकन धूर इकडे-तिथे जातोच इकडे-तिकडे. आणि अमेरिकेतली घरं कशी असतात, तर तिथे बाहेरची हवा सारखी येत नसते घरामध्ये. घरातली जी हवा आहे तीच पुन्हा रिसर्क्युलेट होऊन ती एसी मधून तुम्हाला येत असते. म्हणजे हं. एसीचे फिल्टर जे असतात, त्याच्यामध्ये ती हवा फिल्टर होते आणि मग एसीच्या युनिटमध्ये पुन्हा ती गार होऊन पुन्हा ती सर्क्युलेट होते त्याच घरामध्ये. त्याच्यामुळे एकदा तो धूर झाला तर तो पटकन बाहेर जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झॉस्ट लावणं तर कंपल्सरीच आहे आणि मग आम्ही खिडक्या किंवा दरवाजे थोडेसे उघडे टाकतो. त्याच्यामुळे मग ते पटकन धूर निघून जातो बाहेरचा आणि बाहेरची हवा आतमध्ये येते आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नाही धुराचा किंवा फायर अलार्म तुमचा वाजत लागत नाही. हं, हं. असेही लोक काही आहेत, की ते असं काही फोडण्या करायच्या आहेत मोठ्या किंवा भरपूर काही स्वयंपाक करायचा आहे, तर तेव्हा लोक फायर अलार्म बंद करून टाकतात. म्हणजे दॅट इज नॉट ॲडवाइजेबल. बरोबर. हं, हं. पण असे पण लोक बघितलेत, की अशा गोष्टी ते करतात. ओके. आणि गणपती विसर्जन? गणपती विसर्जन इथे एक आम्ही घरच्या घरीच करतो. अ, एक बादली त्याच्यासाठी स्पेशल वेगळी ठेवलेली आहे. त्या बादलीमध्ये गणपतीची मूर्ती विसर्जन केली, की एक साधारण अर्धा 1 तासामध्ये ती पूर्ण विरघळून जाते. कारण आम्ही ती भारतातूनच तशी मूर्ती मागवलेली असते. जशी पूर्ण ती शाडूच्या मातीची आपण म्हणतो तसं. हं, हं. आणि नंतर ते सगळं पाणी आपण गार्डनमध्ये तिथे झाडांमध्ये टाकू शकतो, की जिथे आपण पाय ठेवत नाही, की हं. झाडाच्या बुंध्याच्या जवळपास वगैरे तिथे आपण काही पाय ठेवायला जात नाही. मग बरोबर. तिथे आपण ते पाणी पूर्ण किंवा ती शाडूची माती ती सुद्धा तिथे विसर्जित करू शकतो. आणि मग नंतर बाकीची माती त्याच्यावर टाकून सगळं किंवा मल्च तिथे येतो कधी-कधी. आणि मग ती म्हणजे तिथे आपला पायही जात नाही आणि विसर्जन पण होतं आणि म्हणजे अगदी भारतात म्हणतो तसं की नदीमध्ये जाऊन विसर्जन करायचं तसं शक्यतो इथे नाही करत कोणी. हं, हं. काही-काही ठिकाणी करतही असतील. पण ते एखाद्या वीड की तिथे कोणी ऑब्जेक्शन घेतलं की बाबा यांनी असं काय केलंय? तर त्याच्यापेक्षा हे घरच्या घरी होतंय. कोणी बरं. तुम्हाला विचारायला येत नाही. तुम्हाला कोणाला काही त्रास व्हायची गरज नाही आणि आपली पण श्रद्धा जपली जाते की आपलं घरच्या घरी व्यवस्थित विसर्जन झालं. जसं भारतातही आपण
बऱ्याचदा जरी नदीत किंवा कुठल्या तलावात विसर्जन केलं तरी बऱ्याच लोकांची श्रद्धा तिथे ती हे झालेली असते, म्हणजे दुखावते, की बऱ्याच प्रमाणात मूर्ती तिथे विसर्जन होतात आणि नंतरचे जे शेवटी शेवटी जे येतात त्या मूर्ती विसर्जन करायला लोक लिटरली त्या आधीच्या विसर्जन केलेल्या मूर्त्यांवर पाय ठेवून पुढे चाललेले असतात. बरोबर आहे. म्हणजे तसे प्रकार काही होत नाहीत. त्याच्यामुळे घरच्या घरी विसर्जन करायला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जसं म्हणताय, की अ, मोठ्या प्रमाणात तसं इथे होत नाही. हं. काही-काही मंदिरांमध्ये मोठा इथे कंटेनर मिळतात मोठे, की जे आपल्या ट्रकच्या मागे जे मोठे कंटेनर असतात, डंपरला वगैरे असतात. तसा कंटेनर मोठा मागवून त्याच्यात पाणी भरतात आणि मग तिथे एकत्र सगळं विसर्जन करतात. तसं काही ठिकाणी करतात. आणि ढोल ताशा वगैरे तुम्ही म्हणाल तसं तर ते त्याचे एक म्हणजे एखाद्या मोठ्या प्रमाणात कुणी गणपती केलाय, कुठली संस्था आहे किंवा कुठल्या काही गोष्टी कोणीतरी सांगितलं, की बाबा आम्ही एक 4 लोकं मिळून गणपती बसवतोय असं. तर अशा ठिकाणी इथे ढोल ताशा पथकं असतात. जसं ऑस्टिनमध्ये पण 2 ढोल ताशा पथकं आहेत. मग त्यांना तशी तिथे सुपारी मिळते. ते लोकं तिथे जाऊन म्हणजे ढोल ताशा वाजवतात आणि त्याचे खेळ करतात. आणि लोकांनाही ते खूप आवडतात. म्हणजे हं. तशा गोष्टी होतात. त्या गणपतीत पण होतात, शिवजयंतीमध्ये पण च्या काळामध्ये पण होतात आणि इन जनरल पण आजकाल लोकांना ते आवडायला लागलंय. त्याच्यामुळे दिवाळी किंवा अशा बाकीच्या कुठल्या-कुठल्या अ, अ, उत्सवांमध्ये किंवा इथले काही कार्यक्रम असतील, तर तेव्हा सुद्धा असे ढोल ताशाचे कार्यक्रम होत असतात. अरे वाह! हं, हं. म्हणजे मला मूळ हे सगळे प्रश्न मी जे विचारले ना, त्याच्यात मेन हेच विचारायचंय, की तिथे जेव्हा आपण आपली संस्कृती घेऊन जातो आणि म्हणजे आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो, हां. सण-समारंभ, तर तिथली लोकं काही खूप मोठ्या प्रमाणावर आता ऑब्जेक्शन घेतायत, असं नाहीये चित्र एकंदरीत. डिपेंड्स. काही-काही एरियामध्ये ते होतं सुद्धा. जसं आता तुम्ही ऐकलं असेल, की ह्युस्टनमध्ये एक खूप उंच हनुमानाची मूर्ती आहे. ती आत्ताच 1-2 वर्षापूर्वीच नवीन तयार झालेली आहे. तर तिथे ॲक्चुअली मी स्वतः पण जाऊन आलोय. खूप छान मूर्ती आहे आणि तिथे देऊळ पण आहे आणि त्याला लागूनच तिथे एक मला वाटतं चायनीज लोकांचं पण आहे. त्याच्या बाजूला पुढे म्हणजे तिथे लाईनची अशी बऱ्याच धर्मांची मोठी-मोठी जागा त्यांनी मोठ्या जागा घेऊन त्यांनी त्यांचं मंदिर म्हणा किंवा त्यांचं जे काही प्रार्थनास्थळ आहे ते तशी उभारलेली आहेत. इन्क्लुडिंग चर्च, मस्जिद, आपली मंदिरं किंवा गुरुद्वारा. वेगवेगळ्या धर्माचे की ह्याचं ज्यू लोकांचं जे काय असं मला नावं माहीत नाहीत त्याची. हं, ज्यू हं. लोकांचे पण प्रार्थना स्थळं आहेत तिथे. चायनीज लोकांचं आहे किंवा जॅपनीज आणि व्हिएतनामी लोकांचा आणखीन वेगळा काहीतरी प्रकार असतो. ते पण प्रकार तिथे लाईनशीर सगळे आहेत. पण अच्छा. काही-काही वेळेला थोडेफार पॉलिटिकली त्याचा फायदा उठवला जातो. लोकांचे थोडी मनं अशी भरवली जातात आणि मग लोकं थोडंफार करतात. म्हणजे तो प्रकार थोडाफार चालतोच अमेरिकेत पहिल्यापासून. हं. त्याच्याकडे आपण काय फारसं लक्ष द्यायचं नाही आणि आपण आपलं-आपलं करत राहायचं. पण काही गोष्टी मी म्हणेन की त्या आपण थोड्या पाळल्या तर चांगलं वाटतं. म्हणजे त्या बऱ्या पडतात. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही तुमच्या देशामध्ये दुसरा कोणी माणूस आला आणि तो त्याच्या देशाचं काहीतरी गुणगान गायला लागला, तर आपण एक वेळ ठीक आहे म्हणू, पण तो सारखं-सारखं करायला लागला तर आपल्या देशात पण तोच प्रकार होतो, की बरोबर. अरे हा बाहेरचा कोणतरी येऊन इथे काहीतरी करतोय. आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रात तर भारतीय लोकं सुद्धा दुसरे आले, की आता बिहारमधून कोणी आले भारतामध्ये, सॉरी महाराष्ट्रात, मुंबईत आणि तिथे छठ पूजा केली, तर त्यांना पण तिथे बोंबाबोंब होतेच. तर हो. त्याच्यामुळे इथे आपण जाऊन आपण आपण तर पृथ्वीच्या पलीकडून इथे आलोय. आणि ते इथे काय केलं तर ह्या लोकांना ते इथल्या लोकांना जे माहिती नाहीये, ते सारखं-सारखं दिसायला लागलं म्हटल्यावर त्यांना पण थोडाफार तो त्रास होतो आणि ते दिसणार आहे. कोणतरी बोलेल, कोणतरी बोलणार नाही. हं. तसं ते आहे थोडक्यात. बरोबर आहे. पण एक वेगळं त्याच्यात काय फक्त काळजी घ्यायला पाहिजे, की जसं आता मला वाटतं याच महिन्यात एक किस्सा असा झाला, की कुठल्यातरी एक Instagramवरती कोणाच्यातरी एक रील आलं. तो साउथ इंडियन होता कोणीतरी आणि त्यांनी वॉशिंग्टनला मॉन्युमेंटच्या इथे जाऊन तो आणि त्याची बायको असं दोघं मिळून डान्स करतायत. बॅकग्राऊंडला ते वॉशिंग्टनचं मॉन्युमेंट आहे. असा तो रील होता. हं, हं. तर इन जनरल आता भारतामध्ये आपण बॉलिवूडची जी गाणी असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची असे बॅकग्राऊंड घेतात किंवा मला वाटतं ऐश्वर्या रायची पण एक काहीतरी 1-2 गाणी होती किंवा अ, सुष्मिता सेनची अशी 1-2 गाणी होती. त्याच्यामध्ये सेवन वंडर्स कव्हर केलेले होते. हं, हं. तर तुम्ही कुठल्या ठिकाणी काय करताय याचं थोडं भान
ठेवायला पाहिजे. तसं मॉन्युमेंट जे आहे वॉशिंग्टनचं, तर ते आहे कशा करता, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा अमेरिकेचे जे कोणी सैनिक शहीद झाले होते, तर त्यांचं तिथे दफनभूमी आहे आणि तिथे ते मॉन्युमेंट उभारलेलं आहे मोठं. हं. व्हाईट हाऊसच्या समोरच्या साईडला तिथे बरोबर आहे ते व्हाईट हाऊस आणि ते असं ते समोरासमोर दिसतं बरोबर. तर ते बॅकग्राऊंडला असताना तुम्ही तिथे काय कुठले तरी असे डान्स करताय आणि जनरल काहीतरी करताय. तर त्यामुळे कोणाची तरी भावना दुखावली जाणं साहजिक आहे. आणि बरोबर. मग त्याच्यावरती लोकांनी ॲक्सेप्ट घेणं आणि बोंबाबोंब करणं म्हणजे एक साहजिक आहे. म्हणजे त्यामध्ये मी काही पॉलिटिकल आहे वगैरे असं काही म्हणणार नाही. पण पॉलिटिकल गोष्टी पण असतात बऱ्याच ठिकाणी. पण आपण बाहेरच्या देशात जाऊन असं काही करतो, तेव्हा आपण कुठे आणि काय करतोय याचं नक्कीच भान ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्याकडे शहीद स्मारक जे आहे दिल्लीला, तिथे जाऊन तुम्ही असा डान्स कोणी कराल का? तर नाही, आपण तो करणार नाही. तसंच इथले लोकं तिथे जाऊन ते करणार नाही. मग तिथे बाहेरच्या देशातला कोणीतरी येऊन तिथे असं काहीतरी करतोय म्हटल्यावरती साहजिक आहे कोणीतरी तिथे आक्षेप घेणार त्याच्यावरती. बरोबर आहे. हं, हं. ओके. आणि मला असं विचारायचं होतं, की सध्या जे सगळीकडे आय-टीचे ले ऑफ्स वगैरे आपण म्हणतो किंवा व्हिसाचं पण मोठं टेन्शन आहे. तर अशा वेळेला नवीन मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल, की अमेरिकेत येणं सेफ आहे का त्यांच्यासाठी? आणि म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन पालकांनी सुद्धा आता जे भारतामध्ये आहेत, त्यांनी आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिथे यायला पाहिजे का मुलांकडे?